हॅलो फ्रेंड्स, मी कांचन आणि तुमचं कांचन्स किचनमध्ये मी मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीनं बेसन पोळी म्हणू शकता, मेथी पोळी म्हणू शकता किंवा मेथी पराठे म्हणू शकता अशी रेसिपी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी 3 कप बेसन पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 1 टीस्पून लाल मिरची पावडर, हाफ टीस्पून चिली फ्लेक्स, हाफ टीस्पून हळदी, हाफ टीस्पून जीरा आणि हाफ टीस्पून ओवा। मेथी साफ स्वच्छ करून आणि बारीक चिरून घ्यायचे। मी 1 मोठी वाटी मेथी घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी ऍड करत जा आणि व्यवस्थित हलवून ह्याला एक चांगलं पातळसर बॅटर तयार करून घ्या। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करा। मला ह्या बॅटरसाठी 1.5 कप पाणी लागलेलं आहे। हे सगळं व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर गॅसवरती पॅन ठेवून त्याला थोडंसं तेल लावून घ्या। पॅन व्यवस्थित गरम झाला की त्याच्यामध्ये 2 चमचे बॅटर टाकून गोल आकारामध्ये त्याला फिरवा आणि गोल आकार होईल अशी एक पोळी बनवून घ्या। त्याच्यावरती थोडंसं तेल लावून त्याला एक साइड चांगली भाजून घ्या। आपली एक साइड व्यवस्थित भाजली की त्याला पलटून त्याची दुसरी साइड पण आपल्याला अशीच भाजून घ्यायची आहे। थोडंसं तुम्ही वरतून तेल लावू शकता। एका साइडकडून पराठा भाजला की त्याला पलटून घ्या आणि त्याची दुसरी साइड पण छान भाजून घ्या। त्या साइडनं पण तेल लावून आता त्याला व्यवस्थित आणखीन भाजून घ्या। तुम्ही पाहू शकता आपला पराठा छान भाजलेला आहे। अशाच पद्धतीनं आपल्याला सगळे पराठे करून घ्यायचे आहेत। हे पराठे लवकरात लवकर तयार होतात आणि मुलांच्या टिफिनसाठी चांगले आहेत। दोन्ही साइडनं आपल्याला व्यवस्थित खरपूस असा भाजून घ्यायचा आहे पराठा। आपला पराठा तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने सगळे पराठे मी करून घेतलेले आहेत। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि कांचन्स किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।